पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. गांजुनी या भारी दुःखदारी द्याने, दर्शको, गांजुनी या पुन्हा एकदा आपण आलोय एका नवीन ठिकाणी. आपण आज आहोत शिवापूर या ठिकाणी. कुडाळ तालुक्यातलं एक प्रसिद्ध नयनरम्य असं ठिकाण. मनोहर मनसंतोष या किल्ल्याच्या पायथ्याशी अगदी हिरवळीने नटलेलं असं हे गाव. आणि या गावातील आम्ही आलोय मधल्या आळीमध्ये. आपण आमच्या जिव्हाळ्याचा प्रश्न घेऊन किंवा जिव्हाळ्याचा जे काही समस्या आहेत त्या ज्यांनी आयुष्यभर सोडवली असे आमचे लाडके पोस्टमन मामा आज आपल्या भेटीसाठी आहेत. पोस्टमन मामा, आमच्या या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. मनापासून स्वागत. आणि आज आपल्याशी आम्ही बोलणार आहोत काही ठराविक आपल्या अनुभवांवर आधारित. आपले जे काही अनुभव आतापर्यंतचे जे आहेत त्या संदर्भात आपण बोलणार आहोत. हे आहेत आमचे पोस्टमन मामा. त्यांचं नाव आहे सीताराम लक्ष्मण खरवडे. आणि आज ते निवृत्त आहेत या सेवेतून. तरी सुद्धा त्या काळात, ज्या काळात शिवापुरात येण्यासाठी जाण्यासाठी वाहनाची सोय नव्हती, अशा काळात शिवापुरातलं टपाल एक दिवस सुद्धा चुकलं नाही. प्रत्येकाची मनी ऑर्डर प्रत्येकाच्या घरात जात होती. त्याही काळात, ज्या काळात 15-15 दिवस जिथे पत्र पोचायला लागायचे मुंबईवरून, आज एका क्षणात सारं मिळतं, एका क्षणात कळते खुशाली. त्या काळात हेच खुशाली प्रत्येक घरात घेऊन जाणारे आमचे हे पोस्टमन मामा. पोस्टमन मामा, तुम्ही साधारण वयाच्या किती वर्षात तुम्ही नोकरीला लागला त्यावेळेला? 71. तुम्ही किती वर्षाचे होता तरी? तुम्ही 20 वर्षाचे होता की असं की 20-25 वर्षाचे होता? सर्व्हिस 42 केली. लागलात कधी, म्हणजे तुम्ही केवढे होते? 71 मध्ये. 71 मध्ये. तुमची जन्मतारीख कधी साधारण? 8 मे 49. 49. ओके ओके ओके. जवळजवळ 22 वर्षात तुम्ही लागलात या सेवेत. 22 वर्षात आपण सेवेत लागलात. आणि या 22 वर्षांच्या सेवेत तुम्ही चालत होता अगदी अविरतपणे चालत. सकाळी उठलात की आपलं काम एकच, इथून घ्यायची एक बॅग पत्रांची आणि वसुलीला पर्यंत पोहोचवायचं. साधारण अंतर तरी किती मैल होता? 10 मैल, 11 मैल, 7.5 किलोमीटर होता. पण तुम्ही वसुलीच्या पुढे दुकानवाडपर्यंत सुद्धा कधी कधी जायचा टपाल घेऊन? जात होता. तर या याच्यामध्ये अगदी म्हणजे तुम्ही एवढे परिश्रम, खरं तर हा सोपा रस्ता नव्हता. आज शिवापुरात पटकन गाडी येते एखादी, म्हणजे एवढा सुंदर रस्ता आज झालेला आहे. पण त्या काळात पायाला टोचणारे खडे प्रत्येक पावला गणिक होते. त्याशिवाय झाडी झुडपातून जायचं, जंगलातून जायचं. रस्ता होता तो जंगलमय होता. प्राण्यांची, श्वापदांची भीती होती. आणि अशा वेळेला सूर्य उगवायच्या आत मामांचं काम चालू व्हायचं. सूर्य उगवायच्या आत मामा टपाल घेऊन, टपालाची पिशवी घेऊन, इथली पत्र घेऊन मामा वसुलीपर्यंत जायचे, दुकानवाडपर्यंत जायचे. दुकानवाड जवळजवळ 11 मैलाचा हा प्रवास. मामा जायचं रोज आणि परत तसंच परत टपाल घेऊन सुरक्षितपणे यायचं. मामा, कधी भीती नाही वाटली या रस्त्यात? नाही, कळत नाही. शिकवत नाही. कळत नाही भीती. नाही ना? अशी म्हणजे कधीतरी पावसाळ्याच्या दिवशी 4 तास राहायचं उभे, उलटे होऊन 2-2 तास. म्हणजे उलटे उलटे 2-2 तास राहायचे. साखव होते नाही? साखव होते त्या काळात, काट्यांची साखव. आणि या साखवावरून जायचं. खरं तर अगदी म्हणजे काय म्हणतात, काळचं धस करणार असं ते होतं साखवावरून जाणं. म्हणजे काय, आज पुलं आहेत तरी सुद्धा
शिवापूरची परिस्थिती आहे. पुलावरून पाणी जात आहे आणि 4-4 दिवस वाहतूक पावसाळ्यात बंद आहे आजही. पण त्या काळात म्हणजे काय असेल त्याचा विचार करूया आपण. साकव असायचे आणि साकवापर्यंत पाणी असायचं काही वेळेला आणि नदीच्या पलीकडे नदीचा तो हे बघूनच ते रूप बघून रौद्र रूप बघून त्या वेळेला रौद्र रूप बघून नदीचं त्याच बाजूला थांबायचं आणि 4-4 तास एका जागेवर उभं राहून पावसात थांबून पुढचा प्रवासाला नंतर जायचं पाणी कमी झाल्यानंतर. हा प्रवास म्हणजे टपाल आणायला न्यायला 3 ते 3.5 तास चालत जायचं, पुन्हा 3 ते 3.5 तास चालत यायचं आणि असे प्रसंग असल्यानंतर परत 4-4 तास एका जागी उभे. असे साखव किती होते मामा? 1, 2 होते. 2च. ओळखी म्हणून हा ओळच्या कोंडीवरचा आहे. आणि आहे हा कुत्रे कोंडीवरचा पूल साखव खालचा खालचा एक तोच. हा तो एक होता. 3 इथे एक होता. 3 होती. 3 3-4 साखव ओलांडून नंतर कुठेतरी ठिकाणी यायचं आणि त्या ठिकाणी मामा पोचायचे चालत. आणि फुलं वावलेली तर 1-2 महिने तिवडून जायचं नऱ्याच्या सापावरून. हा म्हणजे ते चालणं परत वाढलं. होय पुन्हा वाढलं ते पुन्हा चालणं. नऱ्याच्या म्हणजे चालणं कुठे कमी नाही झालं मामांचं आयुष्यात. चालणं वाढतच होतं. या ना त्या समस्येने मामांचं चालणं वाढतच होतं. मामा चालत होते नुसते काय. आणि जाता येताना कुठच्या तरी प्राण्याचा वगैरे हे होईल म्हणून काय हत्यार वगैरे बाळगायचं काय बरोबर. काय नाही. एखादा कोयता सुरा काय काय नाही. नव्हतं. हा वर्षी होती. फरशी होती. हा एक वर्षी जवळ असायची काय. हे मी ऐकलेलं होतं की एक फरशी काय जवळ असायची मामांच्या. आणि कारण इलाज नव्हता. कोणताही प्राणी कधी हल्ला करू शकत होता असं. कारण मामा कोणाच्या सोबतीला थांबायचे नाही. म्हणजे सोबत कोणतरी हे आहे किंवा त्यांच्या मनात भीती तर नव्हतीच अशी. हा कोणाची तरी सोबत मिळेल मग आपण जाऊ असं नव्हतं. तर मामा एक ते एक आपल्या ह्याने चालत सुटायचे. आपलं काम त्यांचं ध्येय जे असायचं चाललं गेलं टपाल टाकलं दुसरं आलेलं टपाल घेतलं की परत वाटायला लागलं. हा मग पोस्टमन म्हणून मामा सेवा बजावता ना. पोस्टमन म्हणून ज्यावेळी सेवा बजावत होता तुम्ही सुरुवातीचा पगार किती होता मामा? 30 रुपये. मामांचा पगार 30 रुपये. 30 रुपये. 30 रुपये. पावलं किती रोज जात होती? 3.5-7 तास चालणं आणि पगार होता 30 रुपये. ठीक आहे. त्या काळात पैशाला तेवढं महत्व होतं तरी सुद्धा हा पगार 30 रुपयाचा पगार सुद्धा म्हणजे काय माणसाची किंमत होती, चालण्याची काय किंमत होती. आणि तरीही प्रामाणिकपणे मामाने आपलं काम करत राहिले. प्रत्येकाची पत्र त्याच्या घरी पोचत राहिली. प्रत्येकाची मनी ऑर्डर आलेल्या आपल्या आप्तेष्टांकडून आलेली मनी ऑर्डर हा ती सुद्धा पोचत राहिली. त्यात मामा आणखी शिकलेले होते. मग शिक्षण किती आलेलं? 7वी शिकले त्यावेळेचे. त्यामुळे मामांचं शिक्षण होतं. त्यामुळे कोणाची पत्र आली तर वाचून दाखवायची ती आणि परत कोणाचं लिहायचं असेल तर लिहून सुद्धा मामा आपले ते आपल्या ह्याने पोचकर म्हणजे हेही कामं त्याच्यात करायची. त्याशिवाय इथल्या लोकांना तर बाजार कुठचा दुकान वाढचा होय ना. मग ज्या वेळेला तुम्ही जायचा त्यावेळेला कोण नाही कोण काहीतरी हे बाबा घेऊन ये 500 रुपयाचा बाजार आणायचा. हा मग म्हणजे मामांकडे आणखी देणारे असायचे भरपूर की हे घेऊन ये. म्हणजे ते ओझं वेगळं असायचं. ते प्रेमाचं असायचं की कोणाच्या. कारण मामाने कोणाला कधी उलट सांगितलंच नाही कधी. माझ्या तरी बघण्यात अगदी मी लहानपणापासून मामानं बघतोय माझ्या. तर मामाने कधी नाही हा प्रकार नाही. आणायचंय हा दे म्हणजे मामाने घेतलं. तो एक बोजा पाठीवर टपालाचा बोजा वेगळा पाठीवर आणि ते सगळं करत मामा अथक अगदी इथपर्यंत दुकानदाराने दुकान घातलं त्यापासून दुकानदाराच्या ठिकाणी. हा म्हणजे भाईंच्या तिथे हा रामचंद्र सावंत भाई म्हणजे आमच्या गावातले भाई त्यांच्याकडे पोस्ट होतं आणि त्यावेळेला त्यांचं दुकान होतं. त्यामुळे त्या दुकानाचं काहीतरी एखादी वस्तू ती सुद्धा एक सेवा होती. त्यामुळे कोणाला ते अचानक हवी असायची कार्यासाठी कुठच्या तरी वगैरे मग ती अचानक कोण आणणार तर मामा होते. रोज जाणारा कोण? पोस्टमन मामा. रोज जाणारा माणूस म्हणजे पोस्टमन मामा. हक्काचं माणूस. कोणाचा निरोप पोचवायचा आहे मामा. कोणाकडे काय द्यायचं आहे अगदी भेट याने आपल्या नातेवाईकडे रस्त्यावरच्या वसोली किंवा सतीवाडी किंवा पोलीस अधिकाऱ्यांचा पोलीस पाटलांचं पत्र आणायचा मीच. हा त्यावेळी पोलीस आणि पोलीस पाटील ही जी यंत्रणा आता त्यांची अगदी वेगळी यंत्रणा आहे.
फोन वगैरे आवड किंवा मोबाईल, पण त्यावेळेला सुद्धा मामा ते काम करायचे. त्यांचा पण दुवा मामाच होते, म्हणजे पोलीस टू पोलीस पाटील गावातला, हे सुद्धा दुवा साधण्याचं काम मामाने केलं. म्हणजे अशी अनेक कामं मामाने आपल्या खांद्यावर घेतली. आपले चालत राहिले, चालत येत राहिले, जात राहिले, येत राहिले. जवळजवळ हे काम मामानी 42 वर्ष केलं. सोपी गोष्ट नाही रसिक प्रेक्षक, सोपी गोष्ट नाही. आपल्याला वाटतंय आज आपण व्यायामासाठी चालणं सुद्धा संध्याकाळचं किती चालतो, फक्त व्यायाम म्हणून मनात ठरवून की मला चालायचं आहे असं ठरवलं तरी 2 दिवस चालतो, तिसऱ्या दिवशी बंद करतोय. पण या माणसाने केलं ते पोटासाठी केलंच, मुलाबाळांच्या शिक्षणासाठी केलंच, थोडंसं पत्नीला खुश करावं म्हणून केलंच, पण महत्वाचं केलं ते गावाचा संसार आणि गावाच्या लोकांना जोडण्यासाठी केलं. हा दुवा होता. पोस्टमन म्हणजे हा 2 टोकांचा दुवा. मुंबईवरून शिवापुरातले बरेचसे मंडळी, बरीचशी मुलं मुंबईला नोकरीला असणारी आणि मुंबईवरून येणारी कुशाली कधी येते इथे, हे पोस्टमन गणपतीच्या वेळी पार्सल यायचा, मोठे मोठे पार्सल्स पण यायचे. काय नाही काय गणपतीला मुलाने पाठवलेलं मुंबईवरून काहीतरी, मग त्या पार्सल्स असायच्या. ते ओझं वेगळं असायचं, काही म्हणजे सणांच्या काळात वगैरे ते ओझं परत वेगळं असायचं. म्हणजे मामाने हे गावचं एक केलेलं एक समाजकार्यच, कारण त्याचं मानधन त्यांना तेवढं नव्हतं. एक लक्षात घ्या, हे प्रेमासाठी म्हणा, त्यांच्यावरच्या त्यांनी एखादं ठरवलं असतं एखाद्या दिवशी, आज नाही, आज माझी तब्येत बिघडली किंवा, पण जर त्यांची तब्येत बिघडली तर त्यांच्या सौभाग्य होती त्यावेळेला जायच्या. हे मी बघितलं. माझी आई जायची, आई पण जायची, आई जायची. हा, ते आई सुद्धा त्यांचं काम ते करायची. म्हणजे सॉरी, मानधनाचा जर विचार केला तर कष्ट, अपार कष्ट, आणि त्या कष्टातून उभं राहिलेले हे कुटुंब, लहान मुलं, आणि आज मुलं त्यांची काही ना काही कामधंदा करतायत, पण मामाने घेतलेले कष्ट त्याला तोड नाही. मामाने चालत राहिले त्या पावलांना, अगदी निवृत्त होईपर्यंत कधी विश्रांती मिळाली नाही. पण याही काळात मामा समाधानाने जगले. दुसऱ्याला कधी टोचून बोलणं किंवा मी नाही करणार, हा तुझा निरोप नाही पोचवत जा, असं काहीच हे नव्हतं. मामांकडे दिलं की मामाने ते आणलं, हे ठरलेलं असायचं. कोणाचा निरोप घेऊन मामा यायचे, स्वतः परत तो निरोप पोच करायचे. एवढं सगळं करत राहिले मामा, आणि ते सुद्धा आनंदाने. कुठेही त्याचा गवगवा नाही. मी एवढं केलं म्हणून कुठेही मिजाच नाही, कुठेही त्याचा म्हणजे मी काहीतरी तुमच्यासाठी करतोय म्हणून गाववाल्यांना कधी ऐकून दाखवलं नाही. फक्त आपलं काम आहे ते मी करतोय एवढंच त्यांना माहित होतं. त्याचं मला काहीतरी मानधन मिळतंय एवढंच त्यांना माहित होतं. ते आपल्या म्हणजे कामाचा तो मोबदला तेवढा नव्हता हे त्यांनी कधी मनातही घेतलं नाही. काही 4 पैसे मिळतायत ना, ते तेवढंच मी समाधानी. हा त्यांचा जो दृष्टिकोन होता, आणि त्या दृष्टिकोनातून मामा आमच्यासाठी आदरणीय ठरले. खरं तर मग मामा या कामात तुमच्या पत्नी आईने तर मदत खूपच केली. आई नाही खूप मदत केली, होय की नाही? पण म्हणजे तुम्ही अगदी कुठेतरी एकटे बराच वेळ झाला की आई इकडून धावत जायची, काहीतरी कुठे राहिला म्हणून, असं म्हणजे माझे मामा त्याची वाट बघित बसायचे होळीचे गुन्हे. हा, मामा वाट बघत बसायच्यावर. हा, म्हणजे हे सगळं मामांच्या नातेवाईकांनी सुद्धा त्यांना सपोर्ट केलेला आहे या कामात. लक्षात घ्या, त्यांच्या पत्नीने सपोर्ट केलाय, मुलांनी केलाय त्या काळात, लहान असताना सुद्धा. पण मामांचे 42 वर्षांची अगदी अथक असं ही सेवा मामाने संपवली. आणि तुमची निवृत्त कधी झालात मामा? तरी 14 मध्ये 2014 मध्ये मामा निवृत्त झाले. फक्त शिवापुरात साधारणतः डिसेंबर ते मेची 15 मे पर्यंत एवढीच आपल्या शिवापुरात त्यावेळेला एसटीची सोय होती. आज 12माहीची सोय होती ना, त्यावेळेला तेवढीच 4 महिन्यांची एसटी सेवा, तेही या मानधनात मामाने तिकीट काढून. ही एसटी त्यांना परवडणारी होती का? कधीच नाही परवडली. त्यामुळे मामा सकाळी चालत सुटायचे, संध्याकाळी परत चालत यायचं. हेच त्यांचं ब्रीद. 2 पैसे वाचवणं, कुटुंबासाठी काहीतरी आपल्या लागणं, हेच त्यांची एक थोडीशी मनातली इच्छा. आणि त्या इच्छेखातर
त्या थोड्याशा काळजीपोटी, आपल्या कुटुंबाच्या काळजीपोटी आणि गावाच्या प्रेमासाठी मामा अखंड चालत राहिले आणि त्यांनी यशस्वीरित्या आपली सेवा पूर्ण केली. मामा, आपल्या या सेवेबद्दल आम्ही खूप कृतज्ञता व्यक्त तर करतोच, पण आपल्या या सेवेसाठी आमची आरसा महाराष्ट्र ही संस्था आहे. या संस्थेने आपल्यासाठी एक सन्मानपत्र आम्ही आपल्यासाठी आदरपूर्वक आम्ही हे सन्मानपत्र प्रदान करणार आहोत. तुमचा छोटासा इथे आम्हाला एक जी आत्मीयता आहे तुमच्याबद्दल, त्यासाठी या सगळ्या तुमच्या कष्टाला एक थोडीशी आम्ही फक्त जी जाणीव ठेवून जे करतो आहोत ते आदरपूर्वक आपल्याला मी देण्याची माझी इच्छा आहे. आमच्या या संस्थेतर्फे ही आरसा महाराष्ट्र ही संस्था आहे आणि संस्थेचे आम्ही हे सर्व सभासद आहोत, सदस्य आहोत आणि त्यांच्यातर्फे आपल्याला एक छोटासा आमच्याकडून एक हा छोटासा प्रयत्न मी इथे आमच्या इथले शिवापुरातील आपल्याच याच्यातील एक सामाजिक कार्यकर्ते आणि मुंबई स्थित प्रभाकर खरवडे हे इथे उपस्थित आहेत. मी दादांना विनंती करतो, दादा आपल्या हस्ते हा हे दादांना पोस्टमन मामांना हे करावं. उभे राहू इथे मध्ये प्रमाणपत्र द्या. आता माझ्याकडे जरा असं म्हणजे तुमचं हे प्रमाणपत्र हे सन्मानपत्र आपल्यासाठी काय आमच्या या संस्थेकडून आपल्या कार्याचा थोडासा आमच्याकडून झालेला हा एक जाणीवपूर्वक गौरव ठीक आहे. बसा. हा दादा जरा आपल्याशी बोलेन मी. आपल्यासोबत या कार्यक्रमात आता सहभाग घेत आहेत आपल्या पोस्टमन मामांचे भाऊ प्रभाकर दादा. तर प्रभाकर दादा, तुम्ही यांचे कष्ट लहानपणापासून तुम्ही बघितले, अगदी जवळून बघितले, आमच्यापेक्षाही जवळून बघितले. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे त्यांनी केलेले कष्ट जे आहेत हे म्हणजे याचा कुठेतरी हे व्हायला पाहिजे होतं, जाणीवपूर्वक असे हे व्हायला पाहिजे होतं. सरकार कोणी त्याचं दखल घेतलेली नाही आजपर्यंत. अशा माणसांची दखल घेतल्यानंतर थोडस त्यांना नाही म्हटलं तरी सुखद अनुभव म्हणजे सुख मिळतं. असा एक त्यांच्या कष्टाचे म्हणजे लहानपणापासून त्यांनी केलेल्या कष्टाविषयी काय सांगाल तुम्ही, म्हणजे कसं म्हणजे ते काय त्यांचं दिनचर्या कशी असायची? दिनचर्या सकाळी उठल्यानंतर हे आपल्याला प्राथमिक काम आटपून सकाळी ते 7:15 निघायचे, ते रात्री म्हणजे 7:30 पर्यंत घरी यायचे. दिवसभर असं म्हणजे दिनचर्या 3.5 तास जाणे, पुन्हा तिथे थोडासा थांबणे, गाडी येईपर्यंत ते टपाल आला म्हणजे तो पुन्हा कलेक्ट करून घेऊन येणे, पुन्हा तो पोस्ट मास्टरकडे सोपवणे. तत्पूर्वी पहिलं काय होतं, पोस्टमॅन वाटायचं वगैरे असं होतं. तर हे तेही कामं करायचे, म्हणजे घरोघरी जाऊन पुन्हा मनी ऑर्डर किंवा पत्र आलं तर ते घेऊन जायचे. पुन्हा ते कोणाचं लिहायचं असेल पत्र तर ते आलेलं पत्र वाचून दाखवायचे, लिहायचं असेल तर ते लिहून पण द्यायचे. म्हणजे 7:30, 8, 9 नंतरच घरी यायचे ते. म्हणजे पुन्हा थोडंसं काहीतरी खाल्लं की पुन्हा सकाळी 7 वाजता उठायचं झालं. हो, हा यांची दिनचर्या म्हणजे कंटिन्यू चालू होती. म्हणजे अगदी नाही म्हटलं तरी 42 वर्ष ते म्हणतात आपण हे काम केलं. 42 वर्ष म्हणजे किती चालणं झालंय त्यांचं, आपण कल्पना करू शकत. आपल्याला 2 दिवस चालायचं म्हणजे आपल्याला काय वाटतं, 7 तास चालणं म्हणजे कल्पना करू शकतो. आणि त्यात परत शेती होती, त्यात पण शेतीचंही मुलं होती, शेतीचंही काम रविवारी वगैरे दिवसभर शेतीच्या कामात असायचं. म्हणजे रविवारी एक दिवस आपण आराम आराम असा नव्हता. आणि म्हणजे सांगायला एक हे की त्यावेळेला एक शिवापुरात
नाचणीची शेती असायची आणि ती नाचणीची शेती या ज्या सह्याद्रीच्या कडे कपारी आहेत या कडे कपारींना धरून तो हे केली जायची ती केली शेती जायची. उताराची शेती डोंगर उतारावरची चढ उताराची शेती. हा, शेती शेती असायची. असायची आणि तिथे जायलाच मुळात 1.5-2 तास 1.5-2 लागायचे तास लागायचे. चालत जायला. तिथे चालत जायचं 1.5-2 तास चालायचं तो चढाव आणि तिथे शेती करायची आणि परत संध्याकाळी पुन्हा वापस यायचं. ते सोपं काम नव्हतं. फक्त मी बोलतोय सोप्या शब्दात बोलतोय फक्त, पण हे अनुभवायला सोपं नव्हतं आणि ते काम मामा रविवारचा दिवस किंवा जो सुट्टीचा दिवस सुट्टीचा दिवस त्या असेल दिवशी त्या दिवशी ते शेतीचं काम करायचे. कारण त्याचं होतं एवढे चालले तरी त्याचं पुरेसं मानधन त्यांना नव्हतं. नव्हतं. सरकारचे मानधन होतं ठीक आहे, सरकारी एक हे होतं ते नियम होता, नियमात होतं, तरी सुद्धा ते पुरेसं होतं का एका कुटुंबासाठी माझं मत नव्हतंच. आणि त्यामुळे मामांना खूप कष्ट करून आपलं कुटुंब चालवावं लागलं. बरोबर. हा ठीक आहे, त्यांचे भाऊ वगैरे त्यांना साथीला होते, सगळं होतं, तरी सुद्धा एक आपलं कुटुंब म्हणून एक पुढे न्यायचं काय. आपल्या त्यांची आई म्हातारी होती, तिला थोडंसं सुख देणं, हे जे कर्तव्य मुलगा म्हणून हे सगळं त्यांनी अगदी काही कुरकुर न करता कमीत कमी पगारामध्ये ते तसं सगळं सांभाळून त्यांनी घेतलं. सांभाळून सगळं केलंय. त्याचा आम्ही गावकरी म्हणून आम्हाला खूप खूप अभिमान मामा वाटतो आपला. खूप अगदी आमच्या म्हणजे आम्हाला हे कधीपासून तुमचं अगदी काहीतरी हे व्हावं हे आम्हाला वाटत होतं. अशा प्रकारचं एक कुठेतरी सत्कार, कुठेतरी त्याची दखल घ्यावी अशी आम्हाला वाटत होतं. आणि त्याच हेतून आम्ही आज आपल्यापर्यंत पोहोचलोय काय. आणि आपल्या या कार्याचा थोडासा आमच्याकडून काही नाही वेळ, पण हे सन्मानपत्र आपल्याला नेहमी एक सुखाचे अनुभव देत राहो हेच फक्त आम्हाला या क्षणी वाटते. ठीक आहे, तर तुम्ही आमच्यात सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप आभार. दर्शक हो, एका यशस्वी पुरुषाच्या मागे म्हणतात एक स्त्री असते. तसंच आमच्या पोष्मण मामांचा जो संसार पोष्मण मामाने आपल्या तुटपुंजा अशा मानधनातून जो चालवला होता त्याला एक यशस्वी साथ देण्याचं काम आमच्या मामीने केलं. आणि मामीने एक खंबीरपणे अगदी एक बाजू संसाराचं एक चाक त्यांनी त्या खंबीरपणे ओढत राहिल्या आणि त्यामुळे हा संसार अगदी यशस्वीपणे चालला. रोज आपल्या घरातून उठले की गेले, होय ना. रोज रोज माणूस सकाळी उठला की आपला निघाला, होय ना. आणि संध्याकाळी कधी येतोय याची वाट बघत बसायचं मग, होय ना. कामातून आपण यायचं आणि मग माणूस कधी घरात येतोय हे वाट बघत बसायचा. कसा म्हणजे हे काय स्वभाव काय त्यांचा होता तसा लागील आहेत काय. तर परत नाही इले नाही या दिवस आम्ही इले नाही इले की बाईच्या दुकानावर जायचं धावत पळत पळत धावत पळत होय मी ना. घेऊन पाचशे यायचे. दिवस हा? पळत हे मामा प्रेम होता मामींचा तुमच्यावरचा, लक्षात ठेवा. काळजी होती, हो. हा, ही काळजी होती म्हणून काय हे मामींना अगदी खूप प्रेमाखातर ते अगदी संध्याकाळी वाट बघायची. आता येईल, नंतर येतील आणि हे अंधार पडले तरी यांची जाग नसायची काय. मग सकाळचं काय त्यांना म्हणजे जाताना डबा वगैरे असायचा व्हायला रोज. 2 अडीच भाकरी सकाळी डब्यात घालून द्यायचो. ओके, मग ते बरोबर कोणतरी असले तर ते का द्यायची आपण आपण खायचं. खायची. आणि 5 वाजता 4 वाजता इथे यायचा. बरं एक भाईची बायको नाही तर भाईचा चिडू सून वगैरे कोण पोरगी असली तर बरोबर. काही मामा घालायचा बरोबर, घालायचा ते. होय होय. हा तर नको मी खालो आणि नाही इले पाठीपुढे रवले की मी या दिवसा पळेल आणि ओढून घेऊन ये. बरोबर. म्हणजेच बघा की कष्ट किती, त्यात कष्टासाठी 2 अडीच भाकरी त्यांच्या पोटाला असायच्या. पण बरोबर कोण आणखी 2 माणूस चालणारे असले की चला सोडली शिदोरी चला खाऊया. हा जो मामांचा स्वभाव होता. माझ्या पोटाला कमी पडलं असं त्यांचं कधीच हे नाही काय. तर माझ्या साथीला असणाऱ्यांनीही 2 घास खाल्ले, हा त्यांचा जो स्वभाव होता. या स्वभावाला कुठे तोड नाही, त्याला आपण त्याचं मोजमाप करू शकत नाही. आणि बाकी मामी म्हणजे संसाराच्या बाबतीत तुमच्या की मामांची तुम्हाला साथ होती, मामांची साथ होती. होतीच. आणि सगळा पैसा अडको औष होती तर औषध त्या आईकडे व्हायचं. बरोबर बरोबर. पहिले मग ते 100 रुपये झाले हा, कमी होते त्याच्या वेळी ना. बरोबर बरोबर.
आणि मग द्यायला लागले बरोबर. 500 असे द्यायला लागले. ओके पण पैसा अडको आवशीकडे बरोबर, पहिला आऊस आईकडे गेल्यापासून मग माझ्याकडे. बरोबर हा, बरोबर. तर ती एक परंपरा त्यांनी आपली एक सांभाळली होती. म्हणजे मुलाचं जे कर्तव्य असतं काय ते कर्तव्य ती चोख बजावलेलं होतं. आणि मामीनी आपल्या संसारासाठी जे काही येत आहे ते ठीक आहे मिळतंय तेवढ्यात समाधान. आणि त्यांनी शेतीकडे स्वतः लक्ष देऊन मामीनी शेतीचा हे मामी सांभाळायची. हा. त्यामुळे या संसाराला दोघांचाही अगदी चांगल्या प्रकारे हातभार लावून संसार पुढे जात होता. आणि मामांना एक चांगल्या प्रकारची साथ मामीनी केली. असे काही असं हे आलं काय म्हणजे ह्याच्यावर रागवायचा प्रसंग कधी आले नाही रागान कधी आम्ही बोलाय हा, तेच नाही म्हणते. रे उठले खूप रात झाली की मग बरोबर. मी बाहेर माणूस खरं बरोबर. रातचा शोधू की हो. बरोबर आहे. म्हातारी जागी असते की मग? 4 मुलं मुला घरात घरात आणि ढोरा 2 मग मग कसा सांभाळू बरोबर आहे. मग हे रागान बोलय एवढा वेळ काय काय? हा, बरोबर सकाळी आहे. तुम्ही तुमचं गेला. मग तर सकाळी गेला मग मी गावाळात गेलोय जिमन गोवळात गेलोय मग मग लोकांची शोधायचे मनी आपले. आडळ होती मग? लोकांची कचरा होती ह्या बरोबर सांगायचं बरोबर ना. हा, ते मग सांभाळून मग- आणायचं आहे हा, सगळं आहे लवकर हा. या हे बरोबर आणि आहे. म्हातारी लय घरात घेऊ ना अजून कुठं इलो नाही इलो नाही. कडे म्हटलं हा काय meeting चं इलो तुमचं आता. झालं काय पाण्याचं पुसलं मग पाणी आपलं होय की पिलं. नाही बरोबर आहे ना. मग गेलंय स्वतः. हा मग स्वतः गेलंय. पण असं मामांचं तुमच्यात नाही. मामा साधे आहेत की असे की तापट आहे नाही तापट नाही नाही साधे. कधी तापट तुम्ही कधी नाही मी तापट होय ना. त्यामुळे मामा जरा घेऊन तरी यायच्या घरात लवकर होय ना. हा हे महत्वाचं बरोबर आहे. तुमच्या स्वभावामुळे तरी मामा घरात अगदी अंधार पडायच्या आधी तरी कधी कधी मग हजर हो, व्हायला लागले होय ना. येते. हा येते. हा. हो, काय फोन नाही काय मग मामा तुम्हाच काय म्हणायचं या म्हणजे मामीन तुम्हाच चांगली साथ दिला की हा. संसारात काय अडकळतंय काय हा काय ते? साथ दिला ना चांगली होय साथ आहे, होय दोघांची साथ होते. हा, म्हणून पुढे काम गेला. केलंय. Yes, बरोबर. होय. 4 मुलांची लग्न केलंय बरोबर. दिराचं केलंय, 5 हे लग्नांनी सांगायचं व्यवहार नसतं. करून बरोबर, स्वतः माझ्या बरोबर. यांनी पैसे दिले आणि बरोबर पण पण आलन सगळी पालन जबाबदारी हा, तुम्ही केलं आलन बरोबर. पालन मी केलंय सगळा पोरांचा आई झाल्यापासून सगळी जबाबदारी सांभाळली. यांचीच जबाबदारी बरोबर. आई पाळलं झाल्यापासून. शेत तोड्या जायचा मग. आणि कोणच्या वाट्यात तर करायचं करायचं काय ते शेती दहा बरोबर. कुडवाचो 5 कुडवाचो कोणी बरोबर. दिल्या 2 कोणी दिल्या बरोबर असं आपलं अजून म्हणजे. टुकू टुकू करून या पांडुरंगान माझी रोजी पुरवल्या हा आणि आता कोर्टवर कुठं हॉटेलात गेला काय काय खायचं, आपण पैसे तो देतो. आपल्या त्यांचे संसार आहेत हा, आता आता मी सगळं सुखी काय आहे. आहे ओके आता बघा मी सुखी आहे. हेच महत्वाचं की आता मामी नका कसला हा. टेन्शन नाही. बरोबर आहे हा. आणि घ्यायचं पण नाही या वयात तुम्ही दोघांनी एकमेकांसाठी आता कारण मुलं आपापल्या ह्याच्यात आहेत आपापल्या. ते आपले संसार सांभाळत आहेत तुम्ही आता तुमचं एकमेकांसाठी जे वेळ काढणं कारण मामाने वेळ कधी दिवसाचा वेळ तर दिलाच नाही नाही. 42 वर्षात नाही. हा त्यामुळे आता मामांचं हे आहे की मामा आता तुमच्या सोबत आहेत तुम्ही त्यांच्या सोबत आहात आणि 2 दर्शक मुलींचं लग्न केलंय बरोबर. ती आपापल्या घराने सुखी सुखी आहे आहेत ना सुखी मस्त आहे. मग हेच या मुलग्यांचा आई-वडिलांना- लहानपणात केलंय ते आता आपल्या आपल्या पायावर आपले ओके स्वतःवर ओके हो. दर्शक बघा ओके. मी सुखी आहे हे सांगणं सोपी गोष्ट नाही मी खरंच समाधानी आहे हे सांगणं कितीतरी मोठ्या मनाची माणसं लागतात कारण प्रत्येक जण आपल्या समस्या मांडत असतो आज बघितलं तर हे नाही ते नाही रस्ता नाही हे पाणी नाही आम्हाला हे नाही ते नाही घरात हे नाही माझ्या घर असं आहे सांगत असतात पण माणसं आजही सुखी आहेत 30 रुपयाच्या मानधनावर पोस्टमन म्हणून काम सुरू केलेलं मामाने आणि ते सेवानिवृत्त आज आहेत तरीही दोघेही आज समाधानी आणि सुखी आहेत हेच महत्वाचं जे जीवन जगलो ते कष्टात होतं पण ज्या जीवनाच्या अगदी शेवटच्या आपल्या काही ह्याला पंथाला आपण ज्यावेळी जातो त्यावेळेला माणूस समाधानी असला पाहिजे आणि ते समाधान आज दोघांच्या चेहऱ्यावर आपल्याला आणि दोघांच्या मनात आहे हे त्यांनी स्वतः कबूल केलंय मामा आणि मामी आपण आम्हाला जो वेळ दिला तिथे त्याबद्दल धन्यवाद आणि आपले जे ऋण आहेत मामा आमच्या गावावर आहेत माझ्या स्वतःवर आहेत आणि आमच्या या आम्ही जे या संस्थेकडून आलोय त्या संस्थेच्या आपल्या गावातल्या सर्व सदस्यांवर आपले जे ऋण आहेत आम्ही आपल्या ऋणातून मुक्त होऊ नाही इच्छित कारण आपले ऋण आमच्यावर जे आहेत ते आमच्यावर राहणारच आहे आम्ही त्याच्यातून मुक्त होऊ शकत नाही आणि आपले त्याबद्दल तर आम्ही आपले आभार मानू शकत नाही कारण आपलं ते खूप मोठं कार्य आपण करून ठेवलंय काय यापुढे असं चालणं कोणाच्याही गावातून होणार नाही हे आम्हाला चांगलं माहिती आहे त्यामुळे आपण जे चालत राहिलात आणि चालताच सेवानिवृत्तही झाला आज आपल्याला हे सन्मानपत्र दिलंय त्यात मी जे काही आम्ही आपल्याला लिहून दिले ते थोडक्यात वाचून दाखवतो फक्त काय दर्शक
हे सन्मानपत्र आम्ही आदरपूर्वक प्रदान केलंय मामांसाठी. थोडक्यात मी वाचून दाखवतो त्याचा आशय. आदरणीय पोस्टमन मामा. पोस्टमन मामा शब्द मुद्दाम घातलाय कारण आम्ही तुम्हाला सगळं गाव तुम्हाला पोस्टमन मामा म्हणायचं त्यावेळेला. मामाच. त्यामुळे पोस्टमन मामा श्री सीताराम खरवडे, सप्रेम नमस्कार विनंती विशेष. आपण पोस्ट खात्यातून पोस्टमन म्हणून सन्मानाने निवृत्त झालात. आपण सेवेत असताना प्रामाणिकपणे काम केलं. गावात टपाल आणण्यासाठी आपण खूप कष्ट घेतलेत. आपण रोज 10-12 मैल चालत जाऊन टपाल घेऊन तेवढेच अंतर पुन्हा पार करून गावात टपाल आणत राहिलात. लोकांची पत्रे, मनी ऑर्डर पोहोच करत राहिलात. आयुष्याची 30-35 वर्षे नव्हे त्याही पुढे आपण चालत राहिलात. रोज न थकता, कोणतीही तक्रार न करता, प्रसंगी अनवाणी. आपल्या कष्टाने लोकांना आपल्या माणसांची खुशाली समजत राहिली. लोकांना त्यांच्या आप्ताने पाठवलेले 4 पैसे वेळेत मिळत राहिले. मामा, आपण पोटासाठी, कुटुंबासाठी, गावासाठी आणि गावातील प्रत्येकासाठी चालत राहिलात आणि चालता चालताच सेवेतून निवृत्तही झालात. मामा, आपण केलेल्या अपार कष्टांची जाणीव ठेवून आपल्यासाठी ईश्वराकडे उदंड आयुष्यासाठी प्रार्थना करून आम्ही सन्मानपत्र आदरपूर्वक आपल्याला प्रदान करत आहोत. धन्यवाद. आपलेच प्रियजन, आरसा महाराष्ट्र, एक सुखद अनुभव. तर असा हा आशयाचं हे सन्मानपत्र आपल्याला देतोय आणि आपण आम्हाला इथे येण्याची संधी दिली, आपल्या घरी येण्याची संधी दिली आणि आपले सुखद अनुभव काही सेवेतले, जीवनातले आमच्यापर्यंत शेअर केलं, आम्हाला सहभागी करून घेतलं आणि तुमचे सुखद अनुभव आठवायला आमच्याकडून जी काही थोडीशी मदत झाली काय, त्यामुळे तुम्ही ही संधी आम्हाला दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि या वेळेला मी प्रभाकर दादांचे पण धन्यवाद मानू इच्छितो की त्यांनी आपला वेळ आमच्या छोट्याशा कार्यक्रमासाठी दिला त्याबद्दल. आणि मी आपलेही धन्यवाद की या कार्यक्रमात आपण सहभागी झाला. सर्वांचे धन्यवाद मानतो. आणि रसिक प्रेक्षक, आरसा महाराष्ट्र हे एक सुखद अनुभव देण्यासाठी ही जी संस्था आहे, या संस्थेतर्फे आज आपण आलेलो होतो शिवापूर येथील आमचे पोस्टमन मामा सीताराम खरवडे यांच्या घरी आणि त्यांचे जे काही संसारातले, माणुसकीचे आणि आपल्या पोटासाठी जे काही कष्ट करण्याचे जे काही अनुभव होते, गावासाठी जे कष्ट करण्याचे अनुभव होते, ते त्यांनी आमच्यापर्यंत दिलेले आहेत, वाटलेले आहेत. आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत ते अनुभव. तर आपण यापुढचे जो कार्यक्रम असेल तो नवीन एक व्यक्ती घेऊन अशाच प्रकारच्या एका नवीन व्यक्तीकडे जाणार आहोत. तोपर्यंत आरसा महाराष्ट्र या संस्थेकडून मी आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद. पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. गांजुनी या